झी 24 तास एक पाऊल पुढे। रोहित शर्माकडे पहिल्यांदाच मुंबईची धुरा सोपवण्यात आली आणि त्याने आपल्या कॅप्टन्सीखाली मुंबई इंडियन्सला पहिलं अजिंक्यपद पटकावून दिलं। बॅट्समन म्हणून त्याने आपलं कर्तव्य तर पार पाडलं, शिवाय एक कॅप्टन म्हणूनही तो कमालीचा यशस्वी ठरला। मुंबई इंडियन्सना पहिल्यांदाच आयपीएलच्या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरून दिलं ते युवा रोहित शर्मानं। एखाद्या लहान मुलाला पोहण्यासाठी थेट पाण्यात ढकलून दिलं जातं तशीच काहीशी त्याची अवस्था होती। टुर्नामेंटमध्ये खराब कामगिरी होत असल्यामुळे रिकी पॉन्टिंगनं स्वतः बाहेर बसण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर अचानक रोहित शर्माला मुंबईच्या कॅप्टन्सीचा काटेरी मुकुट घालण्यात आला। रोहितनं मुंबईची धुरा यशस्वीपणे सांभाळली आणि नेतृत्वात टीमला विजेतेपद मिळवून दिलं। रोहित शर्मा हे 4 हाफ सेंचुरीजही त्यानं झळकावल्या। नॉट आउट 79 रन्स ही त्याची सर्वोत्तम इनिंग। मुंबईकडून तोच सर्वाधिक यशस्वी बॅट्समन ठरला। रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईनं फायनल सहित 13 मॅचेस खेळल्या। यामध्ये त्याला आपल्या टीमला 10 मॅचेसमध्ये विजय मिळवता आला। केवळ 3 मॅचेस मुंबईनं त्याच्या नेतृत्वाखाली गमावल्या। रोहितवर कॅप्टन्सीचं एक्स्ट्रा बर्डन टाकलं आणि याचा चांगला परिणाम त्याच्या बॅटिंगमध्ये आणि फिल्डिंगमध्ये दिसू लागला। जेव्हा टीमला त्याची गरज भासली त्यावेळी त्यानं आपल्या टीमला सावरलं। एक जबाबदार कॅप्टन म्हणून तो मैदानावर अगदी आत्मविश्वासानं वावरला। आयपीएलच्या 6व्या सीझनमध्ये हा खऱ्या अर्थानं रोहितचा सीझन ठरला असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।